60% of employers look at soft skills today. Hard skills are the entry point, but it is the soft skills and competencies which will help you stay in the organization. आता काळाची गरज आहे मला वाटते सॉफ्ट स्किल्स असणं. आता जे जेन झी जेन अल्फा दे आर लुकिंग फॉर पर्पज. कम्युनिकेशन के लिए एक सिंपल मी टेक्निक सांगते विच इज अ 3 C's फ्रेमवर्क. पुश युअरसेल्फ आउट ऑफ कम्फर्ट झोन आणि बिल्ड युअर नेटवर्क. त्यामुळेच नेटवर्क इज युअर नेटवर्क. आता सध्या ही रियालिटी आहे. येस. ती वादळात चालते, ती शांततेतही झळकते, ती थांबत नाही कधी, कारण ती स्वतःला घडवते. नमस्कार, जय शिवराय. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या आजच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द हंट विथ अरिहंत शो. एक छोट्याशा ठिणगीने सुरू झालेला हा प्रवास कुठंतरी तरुणांच्या मनात सामर्थ्याची, जिद्दीची आग पेटवेल हीच अपेक्षा करून मी हा प्रवास माझा सुरू केला आहे. आज कुठेतरी सगळ्यात महत्त्वाचा विषय जो मुलांकडून स्किप होत चालला आहे तो म्हणजे सॉफ्ट स्किल्स, आणि त्याच्यामुळे जॉब मिळवण्याची जी प्रोसेस आहे ही कुठेतरी अजून अवघड होत चाललेली आहे. त्यासाठीच त्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या गेस्ट आहेत प्रज्ञाजी पुणेकर. तर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर LPC आणि पीपल्स एलिमेंट या 2 कंपनीच्या मार्फत त्या लोकांना लीडरशिप असू दे, HR असू दे किंवा सॉफ्ट स्किल्स असू दे याची ट्रेनिंग त्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीजना प्रोव्हाइड करतात. त्यांचं सोशल काम जर म्हणायचं झालं, सामाजिक कार्य, तर त्यांनी कथा अनहर्ड स्टोरीज असा साऊथ एशियन वुमनसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, जिथं आपापल्या स्टोरीज स्त्रिया सांगू शकतात. त्यांनी मिसेस UK इंडिया 2017 सारखा नामांकित टायटल सुद्धा त्यांनी कमवलेला आहे. त्यांनी आजपर्यंत 700पेक्षा जास्त प्रोफेशनल्स लोकांना ट्रेन केला आहे. तर खरंच ह्या सॉफ्ट स्किलची गरज काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, हे आज आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. पहिला आपण सुरू करूया की तुमच्या बेसिक्स जर्नीपासून, की तुमचा बॅकग्राऊंड काय आहे आणि तुम्ही या फील्डमध्ये कशा आलात, आणि LPC आणि पीपल एलिमेंटच्या मार्फत तुम्ही ॲक्च्युली काय काम करताय. माझी जर्नी ॲज अ इन द स्पेस ऑफ HR 18 वर्ष आधी सुरू झाली. HCL टेक्नॉलॉजीज म्हणून सगळ्यांना कदाचित ऐकून माहिती असेल. वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट अँड लार्जेस्ट टेक्नॉलॉजिकल कंपनी इन इंडिया. सो तिथे माझी HR एक्झिक्युटिव्ह म्हणून करिअर सुरू झालं माझं. आणि सगळ्यात करिअरचं स्टार्टिंग म्हणजे माझं एक होतं की आय वॉज ड्रिवन व्हेरी मच बाय ॲम्बिशन टू क्रिएट इम्पॅक्ट अँड हेल्प पीपल ग्रो. आणि HCL ॲक्च्युली ते एक फाउंडेशन झालं माझं. आय लर्न अबाउट प्रोफेशनलिझम म्हणा किंवा स्केलमध्ये कसं बिझनेस चालवतात, आणि HRचे पॉलिसीज, फ्रेमवर्क्स, HR फाउंडेशन तिथे मी ॲक्च्युली शिकले. नंतर मग मी खूप स्टार्टअप्समध्ये काम केले. जसं फ्लिपकार्ट जेव्हा स्टार्टअप होतं तेव्हा मी फ्लिपकार्ट जॉईन केले. आणि अलॉंग द जर्नी मग वेगवेगळ्या HRच्या क्षेत्रामध्ये मी काम केले. जसं फॉर एक्झाम्पल टॅलेंट मॅनेजमेंट, टॅलेंट ॲक्विजिशन, इक्विटी अँड इन्क्लुजन, या सगळ्या एरियामध्ये मी काम केलं. आणि कमिंग फ्रॉम महाराष्ट्रीयन फॅमिली, ते महत्वाचं जे आपले व्हॅल्यूज आपल्या आईवडिलांनी दिलेत ते एक माझ्यामध्ये आधीपासून होते. हार्डवर्किंग, रिस्पेक्ट, इंटिग्रिटी. सो त्याच्यामुळे एक ॲस्पेक्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणा किंवा रिलेशनशिप बिल्डिंग, हे करत करत मग आय ग्र्यू इन HR. आणि लंडनमध्ये आल्यानंतर जसं एव्हरी प्रोफेशनल चॅलेंजेस फेस करतात एका नवीन कंट्रीमध्ये, एका नवीन सेटअपमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, ते सगळे चॅलेंजेस ओव्हरकम करत करत मला HR डायरेक्टर म्हणून एका ब्रिटिश कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम मिळालं ॲज HR डायरेक्टर. तिथे मग वेगवेगळ्या क्रॉस कल्चरल मला एक्सपिरियन्स आला. डायव्हर्सिटी, इन्क्लुजन मध्ये खूप जास्ती माझं काम झालं. स्पेशली इन टू लर्निंग अँड डेव्हलपमेंट, लिडरशिप तिथे काम केलं मी. मग तिथून मग आता 2-3 वर्ष झाली आय एम को फाउंडर ऑफ पीपल एलिमेंट. अरे वा, काँग्रेट्स फॉर दॅट. थँक्यू. वी आर बेसिकली अ लर्निंग अँड डेव्हलपमेंट आणि कोचिंग कंपनी. बेसिकली 3-4 ॲस्पेक्ट्समध्ये आम्ही काम करतो. वन इज करिअर असेसमेंट्स, सेकंड इज स्किल आणि कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंट, थर्ड इज माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन किंवा शिफ्ट्स विच आर नीडेड ॲट अ वर्क प्लेस, आणि फोर्थ कोचिंग. सो ऑल दिस जिथे एक इंडिव्हिज्युअल करिअरमध्ये ग्रो करू शकतो, आणि दुसरं म्हणजे जिथे दे कॅन देन कॉन्ट्रीब्यूट टू द परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन अँड बिल्ड अ फ्युचर रेडी वर्क प्लेस. जसं तुम्ही समजून घ्यायला लागलो की बऱ्यापैकी तुम्ही सॉफ्ट स्किल्स हा तुमचा एक मेन फोकस आहे वाईल ट्रेनिंग. मग पहिला असं वाटतं की ह्याची खरोखर गरज आहे का? बऱ्यापैकी इंटरव्ह्यू हार्ड स्किल्सवर बेस्ड असतात असं माझा अनुभव आहे. ती हार्ड स्किल तुमच्याकडे असेल तर दॅट डज द जॉब. मग सॉफ्ट स्किलची गरज का? तिथे मी थोडंसं करेक्ट करते, या क्वेश्चनलाच करेक्ट करते. आता काय झालंय करंट वर्क प्लेसमध्ये, राईट फ्रॉम द इंटरव्ह्यू किंवा लेट्स से इंटरव्ह्यूपेक्षा आधीची जी स्टेप आहे, जे जॉब डिस्क्रिप्शन, तिथूनच ॲक्च्युली इफ यू लुक ॲट इट कॉम्पिटन्सीज आर ऑलरेडी मेन्शन. सो वी आर रीच्ड अ प्लेस वेअर कंपनीज आर नॉट जस्ट हायरिंग फॉर हार्ड स्किल्स.
चेंज झाले थोडक्यात इमेज. खूपच चेंज झाले. मी थोडासा डेटा देते ॲज आय एक्सप्लेन अ लिटल बिट मोर अबाउट इट. करंट इकॉनॉमी आणि करंट एरा ऑफ AI मध्ये सॉफ्ट स्किल्स हा भाग ऑलरेडी जॉब डिस्क्रिप्शन आणि इंटरव्ह्यू फेजमध्येच आलेला आहे. बरोबर. ओके. सो खूप सारे कंपनीज जिथे मी आधी काम करायचे आणि आता खूप कंपनीजमध्ये ॲज अ पार्ट ऑफ इंटरव्ह्यू प्रोसेस इट सेल्फ कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क्स आणि कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स ऑलरेडी आहेत विच आर बेस्ड ऑन बिहेवियर्स, लिडरशिप, टीमवर्क, कोलॅबोरेशन, अकाउंटेबिलिटी, कम्युनिकेशन. सो मी थोडे कॉम्पिटन्सीज नेम करते सो दॅट लोकांना समजेल की काय व्हॉट कॉम्पिटन्सीज एम आय रेफरिंग टू. अराउंड दिस इंटरव्ह्यू स्टेजलाच इंटरव्ह्युअर्स किंवा एम्प्लॉयर्स क्वेश्चन्स विचारतात आणि वेगवेगळे टेक्निक्स किंवा मेथड्स आहे ज्याच्यामुळे दे कॅन असेस युअर कॉम्पिटन्सीज आणि सॉफ्ट स्किल्स. सो कमिंग बॅक टू युअर पॉईंट जिथे तुम्ही म्हटला की हार्ड स्किल्स हे इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना जॉब मिळतो. पण हार्ड स्किल्स आर द एंट्री पॉईंट. दे माइट गिव्ह यू द इंटरव्ह्यू. कंपनीमध्ये तुम्हाला कदाचित जॉब पण मिळेल त्याच्यामुळे. बट इट इज अ सॉफ्ट स्किल्स अँड कॉम्पिटन्सीज विच विल हेल्प यू स्टे इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे कुठेतरी मला वाटतं जॉब मिळण्याचं काम हार्ड स्किल्स करतील, पण जर तुम्हाला टिकायचं असेल तर यू नीड टू हॅव सॉफ्ट स्किल्स. येस. एक छोटासा डेटा देते विच वॉज ॲक्च्युली डन बाय ऑल वर्क स्पेस म्हणून एक कंपनी आणि वेबसाईट आहे. दे हॅव ऑलरेडी सेड दॅट 60% ऑफ एम्प्लॉयर्स लुक ॲट सॉफ्ट स्किल्स टुडे. म्हणजे चित्र पूर्णपणे बदलत चालले. येस. आता कुणालाही फक्त हार्ड स्किल्सच्या बेसिसवर जर त्यांना वाटत असेल की इंटरव्ह्यू देऊ शकतोय तर तसं नाही. म्हणजे लोकांना आता सॉफ्ट स्किल्सवर खूप फोकस करायला पाहिजे. करेक्ट. त्याच्यावरचाच नेक्स्ट प्रश्न आहे की आता मला वाटते CV मधला मोस्ट इग्नोर्ड सेक्शन म्हणजे स्किल्स असतोय. कदाचित मला अजून सुद्धा माहित नाही की CV मध्ये सॉफ्ट स्किल्स लिहिले पाहिजे की हार्ड स्किल्स. आणि तसं जर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर पहिला मला ऐकायला आवडेल आणि त्यानंतर खरोखर असे टॉप 3 स्किल्स कुठले पण तुम्ही नेम करा की एम्प्लॉयर्स त्यासाठी बघतातच किंवा तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळू शकते की इफ यू हॅव गॉट दोज स्किल्स इन युअर CV. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा भाग जो म्हटला असतो CV मध्ये की हार्ड स्किल्स फॉर स्पेशली टेक्निकल रोल्समध्ये. फॉर एक्झाम्पल जे सारे टेक्निकल रोल्स आहेत. पण आता जसं आय सेड JD मध्येच कॉम्पिटन्सीज बघितले जातात. बरोबर. सो त्याच्यामुळे तो जो कॉन्सेप्ट आहे तो पण बदलला आहे. सो मुलांनी आजकाल CV मध्ये सुद्धा कॉम्पिटन्सीज लिहिलेले खूप महत्त्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल जसं मी आधी म्हटलं की टीमवर्क, अकाउंटेबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग. आता इफ यू लुक ॲट इट टेक्निकल स्किल्समध्ये तुम्हाला हार्ड स्किल्समध्ये तुम्ही तुमची डिग्री असतील आणि सॉफ्टवेअर तुम्ही काय शिकला जावा, J2E, परत मेकॅनिकलचे सगळे लँग्वेजेस. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग तुम्ही करता राईट. बरोबर. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग इज अ सॉफ्ट स्किल अजूनही सुद्धा. इवन फॉर एक्झाम्पल लिडरशिप जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा काय लोक बघतात टीमवर्क, पर्स्युएसिव्ह स्किल्स, बरोबर, अकाउंटेबिलिटी, ओनरशिप. सो इफ यू लुक ॲट लिडरशिप ॲज अ रोल त्याच्यामध्ये तुम्ही सगळे जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे स्किल्स लिहिलेले असतात हे सगळे सॉफ्ट स्किल्स आहे. आणि हे सॉफ्ट स्किल्स म्हणत म्हणत थोडंसं इट इज स्टील अ व्हेरी सायलेंट बट इट इज अ सायलेंट पॉवर. बरोबर. ॲब्सोल्युटली. नाही 100% मला कुठेतरी हेच वाटते की सॉफ्ट स्किल्स हे सर्वायवल स्किल्स झालेत सध्या. येस. तुमचं स्वतःचं नेटवर्क जर डेव्हलप करायचं असेल असं नाही की फक्त कॉर्पोरेट रिगार्डिंग आपण बोलतोय. तुमच्या ओव्हरऑल लाईफमध्ये सुद्धा इफ यू वॉन्ट टू बिकम समथिंग यू नीड टू हॅव सॉफ्ट स्किल्स. येस. त्यामुळे महत्त्व कळणं लोकांना खूप गरजेचं आहे. करेक्ट. आणि कमिंग टू दॅट पॉईंट जिथे तू म्हटलास की व्हॉट आर द टॉप 3 स्किल्स. हां राईट. सगळ्यात पहिल्यांदा इज सेल्फ अवेअरनेस. बरोबर. हा जो स्किल आहे आय नो म्हणजे लोक म्हणतील की हाय काय सॉफ्ट स्किल वगैरे. पण आता काय चाललंय सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय. व्हॉट आर माय स्ट्रेंथ्स, व्हॉट आर माय एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट, what are the things that drive my passions, my purpose, आणि टीमवर्क, what kind of a team player am I. सो हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. दॅट्स फर्स्ट. सेकंड कम्युनिकेशन. बरोबर. खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे कारण स्पेशली आता गिवन अ AI स्पेस आणि हायब्रिड वर्क कल्चर आणि क्रॉस कल्चरल टीम्स त्याच्यामध्ये कम्युनिकेशन हा खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे. फॉर एक्झाम्पल क्लॅरिटी, अलाइनमेंट, बॉडी लँग्वेज. थर्ड कोलॅबरेशन. आणि अगेन बिकॉज हायब्रिड वर्क कल्चर. लंडनमध्ये बसून लोक इंडियाच्या टाइम झोनमध्ये काम करतात किंवा अमेरिकेच्या टाइम झोन्समध्ये किंवा वेगवेगळ्या. सो कोलॅबोरेशन हा खूप महत्त्वाचा झालेला आहे. द फोर्थ ॲस्पेक्ट आय वुड से इज अडॅप्टेबिलिटी. खूप महत्त्वाचं आहे इफ यू आर स्पेशली कमिंग टू सम अदर कंट्री. येस. आणि स्पेशली कारण हा पॉडकास्ट यंग मुलांसाठी तुम्ही सुरू केला आहे. इथे काय होतं की अडॅप्टेबल आम्ही कसे आहोत वेगवेगळ्या कल्चर्सना, वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला. आणि इवन यंग मुलं फ्रेशर्स आमच्या कॉलेजमध्ये असं होत होतं आता हे वर्कप्लेसमध्ये हे काय नवीन. बरोबर. राईट राईट राईट. नाही बरोबर आहे. सो हा एक खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे अडॅप्टेबिलिटी. आणि फिफ्थ रेझिलियन्स. कारण
AI मुळे इतकं टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि रेझिलियंटली वी हॅव टू कीप लर्निंग, वी हॅव टू कीप ग्रोईंग. नेक्स्ट असं की आता मी कुठेतरी आपली पोरं बघतोय, थोडंसं कम्युनिकेशन असू दे किंवा कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी मार खातात, मग त्याच्यामुळे स्वतःला जॉबमध्ये प्रेझेंट करणं कुठेतरी मग आपण कमी पडल्यामुळे आपला जॉब मिळत नाही. यासाठी छोटा काहीतरी एक्सरसाइज की तुम्हाला वाटतं तो केल्यावर दे कॅन गेन लाईक कम्युनिकेशन स्किल्स किंवा कॉन्फिडन्स. कम्युनिकेशन के लिए एक सिंपल मी टेक्निक सांगते, विच इज अ 3 C's फ्रेमवर्क, विच इज कॉल्ड बिंग क्लिअर, कन्साइज आणि कम्प्लीट. तर इथे जेव्हा मुलं येतात ना, काही काही मुलं इंग्लिश मिडियमहून येतात, काही काही मुलं येत नाहीत इंग्लिश मिडियम, आणि इंग्लिश मिडियममधून आले तरी सुद्धा इट्स नॉट अ फर्स्ट लँग्वेज. राईट. त्याच्यामुळे क्लिअर, कन्साइज आणि कम्प्लीट राहणं आणि कसं आपण कम्युनिकेट करणं हे सगळ्यात पहिल्यांदा आय थिंक महत्त्वाचं आहे. सो सिम्पल फ्रेमवर्क 3 C's. हाऊ कॅन आय बी क्लिअर, हाऊ कॅन आय बी कन्साइज. हाच मेसेज मी जो सांगतोय किंवा सांगतेय हे मी कसं कन्साइजपणे सांगू शकते, आणि कम्प्लीट. सेकंड, कम्युनिकेशनमध्ये आय वुड से लिसनिंग. खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला म्हणतात कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त बोलायचं. यू नीड टू बी गुड लिसनर. येस, I think listening is a very important skill. What are people trying to say? Even listening the body language of people. Very important, right? ते शिकणं, आणि it's a beautiful art. I would say I'm still learning. So I'm a lifelong student of communication. Third technique what I would say is presentation. स्वतःला how you present How you yourself. present. तिथे मग कॉन्फिडन्स पण येतो. So I would say की तुम्ही सिम्पल आरशासमोर उभारून बोला. किती छान आणि सोपी टेक्निक आहे. खरोखर रोज जर तुम्ही केला तर That's it. इट वुड ॲब्सोल्युटली हेल्प यू. दॅट्स इट. जेव्हा तुम्ही स्वतःचे क्रिटिक होता की नाही इथे मी चुकतीये आणि इथे मी छान बोलतीये, दॅट विल गिव्ह यू लॉट ऑफ कॉन्फिडन्स, आणि इट विल ऑल्सो हेल्प यू आयडेंटिफाय युअर गॅप्स. आणि कुठेतरी हेच मला वाटतं एक्सेप्ट केलं पाहिजे की खरोखर मी यात चांगलं आहे आणि यात मला आय नीड टू इम्प्रूव्ह. जे कुठेतरी सेल्फ रिअलायझेशन किंवा तुम्ही सेल्फ अवेअरनेस जे मगाशी म्हणला ते खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं या प्रोसेसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो. तुमच्या कंपनीच्या बाबत लिडरशिपचा एक कोर्स तुम्ही मेन्शन केला होता. मग मला असं वाटतं की खरोखर लीडर्स आर बॉर्न असं मला आता पण वाटत होतं. मग खरोखर असा एखादा कोर्स करून इज इट पॉसिबल टू बी अ लीडर, त्याच्यावर तुमचं काय ओपिनियन आहे? आय थिंक इट इज बोथ. माझ्या एक्सपिरियन्सपासून, आणि मी हे थेरॉटिकली सांगत नाही आहे, आय एम अ व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन. ओके, कारण द वर्ल्ड इज ऑल्सो लाईक दॅट. सो प्रॅक्टिकली माझ्या लाईफ एक्सपिरियन्सेसपासून मी दोन्ही बघितले. माझ्या प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफमध्ये खूप सारे मी लीडर्स बघितलेत, माझ्या घरामध्ये सुद्धा. अरे वा. हु वर बॉर्न लीडर्स. आणि बाय दॅट व्हॉट आय मीन बाय लिडरशिप, विजनरी थिंकिंग. माझे आजोबा फॉर एक्झाम्पल, ही वॉज सच अ विजनरी थिंकर. कपल ऑफ लीडर्स मी जे फ्लिपकार्टमध्ये काम केले, अमेझिंग विजनरी लीडर्स. पर्स्युएसिव्ह स्किल्स, इन्फ्लुएन्सिंग कॅपॅसिटी, लीडिंग द टीम्स टुगेदर, लोकांना काय मोटिवेट होतं हे जाणून घेणं, हे नॅचरली एक करिश्मा म्हणतो ना आपण, ते नॅचरली लोकांकडे, काही लोकांकडे असतं. आणि सेकंड, कमिंग टू माय एक्सपिरियन्स, जिथे मी टाईडवेमध्ये जेव्हा काम करत होते, तिथे आम्ही एक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये आम्हाला एक टार्गेट होतं की वुमन इन कन्स्ट्रक्शन. हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि एक मिशन जो ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ॲक्च्युली तेव्हा म्हणत होते, तिथे एक आम्हाला पर्सेंटेज दिलं होतं. सो आम्ही काय केलं, एक छोटासा प्रोग्राम आम्ही सुरू केला जिथे वी वर ट्रेनिंग वुमेन टू गेट इन टू लिडरशिप रोल्स. सो तिथे वेगवेगळे टार्गेट्स होते. एक तर टू फिल द जेंडर गॅप ॲट द लिडरशिप लेवल. सेकंड, वुमन्सना एनकरेज करणं कन्स्ट्रक्शनमध्ये यायला. आणि त्या प्रोजेक्टपासून अरिहंत मी तुम्हाला सांगते की माय एक्सपिरियन्स आय हॅव सीन ॲट आफ्टर अबाउट 2-3 वर्षांनी, जिथे एक छोटासा ग्रुप ऑफ वुमन आम्ही ज्यांना वुमन लिडर्सचं प्रोग्राममध्ये पाठवलं होतं, इव्हेंच्युअली त्यांनी साईट मॅनेजर्स आणि प्रोजेक्ट डिरेक्टर झाले. आणि नॉट जस्ट वुमन, काही लोक म्हणतील की वुमन आर बॉर्न लीडर्स आणि घर चालवतात. आणि आमच्याच प्रोग्राम्समध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समधून वेगवेगळे कंपनीजने आम्हाला ॲज अ पार्ट ऑफ आर लिडरशिप डेव्हलपमेंट लोकांना पाठवलं होतं. आणि वी हॅव सीन की पीपल हॅव ॲक्च्युली मूव्ड अप टू लिडरशिप रोल्स. म्हणजे इफ यू आरंट बॉर्न ॲज अ लीडर, स्टील यू हॅव गॉट दॅट स्कोप की हां तुम्ही यू कॅन लीड समथिंग येस थ्रू प्रॉपर गायडन्स किंवा ट्रेनिंग. ॲब्सोल्युटली. छान, मला तेच पाहिजे होतं. आणि आता कुठेतरी मला असं वाटतं की आपली मुलं लीड करायला कुठेतरी कमी पडत आहेत. मग त्यासाठी काय माइंडसेट असला पाहिजे स्टार्टिंगपासून? एक छोटंसं एक्सप्लेनेशन त्याबद्दल दिला तुम्ही की कसा माइंडसेट असला पाहिजे इफ यू वॉन्ट टू गो इन टू लीडिंग समथिंग. मला असं वाटतं की आता आपण एक कॉर्पोरेट कॉन्टेक्समध्ये नाही बोललो तरी, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलं पण गणपतीचं मंडळ धरा, एखादा गणपतीचा इव्हेंट करण्यापासून 500,000 लोकांचा महाप्रसाद करण्यापासून यू लीड ऑल दॅट प्रोसेस. मग त्यासाठी काय माइंडसेट असला पाहिजे यंग मुलांचा? सो जसं तुम्ही राईटली म्हटलं, आय थिंक लिडरशिप
सगळ्यात पहिल्यांदा बिगिन्स विथ अ माइंडसेट. फर्स्ट स्टेप द विजन. आणि ते मला कुठेतरी वाटतं लोकांकडे असतं, पण व्हॉट स्टॉप्स देम? माइंडसेट, फिअर, डाऊट्स, एन्झायटी, मी करू शकते की नाही, लोक काय म्हणतील, हा जो आपले जे बॅगेज म्हणतो, आय थिंक कुठेतरी हे बॅगेजना आपण स्वतः ओव्हरकम केलं पाहिजे आणि त्या विजनवरती एक विश्वास ठेवला पाहिजे. सेकंड, त्या विजनमुळे लोककल्याण होतंय का? तो विजन असा असला पाहिजे ज्याच्यामुळे लोकांपर्यंत आणि सोसायटीमध्ये इम्पॅक्ट झाला पाहिजे. यंग मुलांना थोड्या वेळाला वाटतं की ते खूप सेल्फ फोकस्ड होतात. लिडरशिपमध्ये तो फोकस जरासा वाईडर झाला पाहिजे. ॲब्सोल्युटली. दॅट इज वेन यू गेट इन टू अ लिडरशिप माइंडसेट. छान, खरंच तुम्ही एक्सप्लेन केला मला वाटतं. आणि ह्या 3 खूप बेसिक गोष्टी आहेत मला वाटतं. गेल्या तुम्ही 25 वर्ष ह्या HR फील्डमधल्या आहेत, तर आत्ताची जी वर्कफोर्स आहे ही आपण जनरेशन झेड म्हणू, ती आणि तुम्ही एक 10-15 वर्षापूर्वीची वर्कफोर्स जर कम्पेअर केला तर त्यांच्या माइंडसेटमध्ये तुम्हाला असा काही स्पेसिफिक चेंज वाटतोय का? किंवा आत्ताची जेनजी जनरेशन आहे त्यांच्यात असे ऑलरेडी कोणते स्किल्स आहेत का की स्ट्रॉंग स्किल्स थोडक्यात, असं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? डेफिनेटली माइंडसेटमध्ये खूप बदल झालेला आहे. आत्ता जी जनरेशन आहे, पीपल आर लुकिंग नॉट जस्ट फॉर सर्व्हायव्हल. आधीचं कसं होतं, थोडंसं सर्व्हायव्हल मोड होतं. बरोबर. आता इट इज बिकम अबाउट सिग्निफिकन्स. सो द माइंडसेट शिफ्ट बिकम फ्रॉम सर्व्हायव्हल टू सिग्निफिकन्स आणि क्रिएटिंग एन इम्पॅक्ट. आता जे जेन झी, जेन अल्फा येणार आहे त्यांना काय महत्वाचं आहे? फक्त पैसा हा महत्वाचा. पैसा आहे महत्वाचा, डेफिनेटली नाही आहे. व्हॉट पीपल आता आर लुकिंग फॉर इज वेलबिईंग, ऑथेंटिसिटी. दे आर लुकिंग फॉर पर्पज. यार, हे माझ्या पॅशन बरोबर अलाइनच नाही आहे जॉब, मी का करू? तसं मी म्हटले नाही. नाही, खरोखर. आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता हल्ली असं होतं की आता मी जास्त सहन करू शकत नाही, जर माझा बॉस बरोबर पटत नाही तर आय एम जस्ट रिझायनिंग. सो आता जो जनरेशन आहे दे आर फोकसिंग अ लॉट ऑन दॅट. लोक म्हणतात की माझ्या बेनिफिटमध्ये ट्रॅव्हल आहे, अलाउन्स आहे का? बरोबर. मला जिमला पैसे मिळतात का? राईट. सो इफ यू लुक ॲट इट, दॅट इज व्हॉट पीपल लुक फॉर नाव. चेंज झाली बऱ्यापैकी, सगळं खूपच चेंज झाली आहे. इन अ राईट वे जर आपण त्याला चॅनलाइज केलं सगळ्याच ॲस्पेक्टनी, एम्प्लॉयर्सनी सुद्धा आणि यंग मुलांनी सुद्धा, देन आय थिंक वी आर रिअली वुड क्रिएट अ व्हेरी पर्पजफुल अँड अ व्हेरी इम्पॅक्टफुल सॉर्ट ऑफ अ वर्क प्लेस. जे बेसिक पर्स्पेक्टिव्ह आहे, पण मला वाटतं माइंडसेट खूप चेंज होऊ शकतो लोकांचा जर हे असे चेंजेस एम्प्लॉयरने आणले तर. महाराष्ट्राचे एक युवा आमदार आहेत, एकदम यंगेस्ट, त्यांचं भाषण ऐकलं होतं रोहित पाटील म्हणून. त्यांनी पॉलिटिक्सना ॲज अ पॉलिसी मेकर म्हणून डिफाईन केलं. किती छान मला वाटतं त्यांनी हे कमी शब्दात, पण व्हॉट इज पॉलिटिक्स किंवा व्हॉट आर पॉलिटिशियन्स, पॉलिसी मेकर्स. आता तुम्ही पर्सनली ह्या पॉलिसी मेकिंगमध्ये खूप वर्ष काम करताय. मला 1-2 ते 3 पॉलिसीज सांगा की प्रत्येक कंपनी याच्यावर विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादा स्टार्टअप असू दे, त्यांनी पण हा विचार केला की ह्या पॉलिसीज आपल्या कंपनीमध्ये आयडियल असला पाहिजे टू मेक यू एज अन आयडियल एम्प्लॉयर. कारण की आता शेवटी हे लक्षात घेतलं पाहिजे, कंपनी चालते ही फक्त वर्कफोर्समुळे. तुम्ही त्यांना सेकंडरी धरून चालणार नाही. आता आधीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. पॉलिसी आणि फ्रेमवर्क्स, आत्ता जे वर्कफोर्स आहे, करंट वर्कफोर्स आणि करंट इकॉनॉमी, जे स्टार्टअप्स असले पाहिजेत, इट शुड नॉट बी जस्ट कन्फाईन्ड टू कंप्लायन्स. आधी कसं होतं, जेव्हा माझे वडील सुद्धा HR मध्ये होते. अरे वा, रक्तातच HR. सो तेव्हा कसं होतं की HR म्हणजे काय, फक्त कंप्लायन्स. ते थोडं इव्हेंच्युअली माझ्या जनरेशनमध्ये चेंज होत झालं, पण आता तसं नाही आहे. सो तुमचे जे पॉलिसीज आणि फ्रेमवर्क्स जे आहेत ना, ते दॅट हॅज टू बी अराउंड द कंपनीज व्हॅल्यूज, कंपनीचे विजन आणि मिशन. आणि जे काही पॉलिसीज आणि फ्रेमवर्क्स कंपनीज करतील, दॅट हॅव टू ब्रिंग क्लॅरिटी, फेअरनेस इन द सिस्टम, राईट, डायव्हर्सिटी इन इन्क्लुजन. बियॉन्ड दॅट आता आय थिंक वर्क प्लेसेस पॉलिसी आणि फ्रेमवर्क्सवरती फक्त फोकस नसून कल्चरवरती खूप फोकस असलाच पाहिजे. सो कल्चर म्हणजे काय, बेसिकली वेअर पीपल शुड फील मोटिवेटेड अँड इन्स्पायर्ड टू कम टू वर्क प्लेस. आता तो वर्क प्लेसमध्ये कम्प्लिटली चेंज झाला आहे. वर्क प्लेसेस फक्त पॉलिसी आणि फ्रेमवर्कपर्यंत कन्फाईन्ड नसून कल्चर हा खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे. सो ते आय वुड वॉन्ट टू एम्फसाइज दॅट. सगळ्यात पहिल्यांदा तरी कंटिन्युअस लर्निंग आणि डेव्हलपमेंटवरती खूप फोकस केला पाहिजे एम्प्लॉईजच्या. या सेकंड पॉईंट म्हणजे परफॉर्मन्स हा शॉर्ट लिव्ड नसून सस्टेन्ड परफॉर्मन्स वरती फोकस झाला पाहिजे. खूप सारे स्टार्टअप्स येतात आणि जातात. व्हॉट इज अ कंपनी डुईंग जिथे दे कॅन फोकस ऑन अ सस्टेन्ड परफॉर्मन्स आणि what are they expecting from the employees? This has become very, very important. Third, I would say, is recognition. खूप महत्त्वाचं आहे, राईट. कुठल्या पण नात्यात सुद्धा रेकग्निशन किंवा ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचं असतं. लोकांना वाटतं की यार पैसा जाऊ दे, यार मला रेकग्नाइजच करत नाही, बरोबर, माझी व्हॅल्यूच नाही आहे. सो तिथे टॅलेंट विल नॉट स्टे.
राईट. सो स्टार्टअप्सना खूप महत्त्वाचं आहे की काय पॉलिसीज आणि काय फ्रेमवर्क्स आपण केले पाहिजेत ज्याच्यामुळे लोकांना कॉन्ट्रीब्युशन, रेकग्निशन, रिस्पेक्ट हा मिळतोय. कसं कारण की लहान असताना आई वडिलांकडून मिळाली एक शाबासकी सुद्धा Exactly. ॲज मोटिवेशन म्हणून काम करायचे ना, हा त्यातलाच भाग आहे. कारण की तुम्ही मला वाटतं तुमच्या दिवसातला कितीतरी वेळ ह्या कंपनीसाठी देताय, तर तुम्हाला रेकग्नायझेशन हे आलंच पाहिजे. माझ्याकडे ना आय थिंक एक 6 महिन्याआधी जेन झी ची एक मुलगी आली होती ट्रेनिंगसाठी. मी तिला रिवॉर्ड्स, रेकग्निशन याच्यावरती तिला ट्रेन करत होते. तर तिला मी विचारलं व्हॉट काइंड ऑफ रिवॉर्ड्स तुला आवडतील. ती सगळ्यात पहिल्यांदा मला आर्यन म्हटली की प्रज्ञा मला ना रेकग्निशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक फक्त थँक्यू नोट, मी काहीतरी चांगलं केले तर एक थँक्यू नोट, किंवा इफ आय डिस्प्ले लेट्स से कंपनी व्हॅल्यूज. सगळ्या कंपनीमध्ये व्हॅल्यूज असतात. व्हॅल्यूज सच एज इंटिग्रिटी, रिस्पेक्ट, हार्डवर्क, टीमवर्क, वेगवेगळे व्हॅल्यूज असतात. सो इफ आय एम डिस्प्लेइंग कंपनी व्हॅल्यूज त्याला मला रेकग्निशन मिळालं पाहिजे. बिकॉज आय एम लिव्हिंग बाय दोज व्हॅल्यूज एव्हरी डे. डायव्हर्सिटी इन इन्क्लुजन. बरोबर आहे, राईट. आपण जर इंटरनॅशनल लेवलला काम करू, येस, बिकॉज आजकाल इव्हन इथे सुद्धा UK सुद्धा आणि इंडियामध्ये सुद्धा खूप स्टार्टअप्स आहेत ज्यांच्याकडे क्लायंट्स हे अमेरिकन क्लायंट्स आहेत, जर्मन क्लायंट्स आहेत, फ्रेंच क्लायंट्स आहेत, UK क्लायंट्स आहेत. सो त्याच्यामध्ये तुमच्या वर्कफोर्सना समजलं पाहिजे की वेगवेगळ्या कल्चरमधल्या लोकांबरोबर मी कसं काम केलं पाहिजे. सिम्पल एक्झाम्पल, एका क्लायंट कॉलवरती तुम्ही गेल्यावरती कसं तुम्ही क्लायंट कॉल स्टार्ट करायचा, हा कल्चरल अवेअरनेस पाहिजे मुलांना. सो हे पॉलिसीज थ्रू ट्रेन करू शकता, ट्रेन किंवा ते सीड केलंच पाहिजे. नाहीतर समवेअर द बिझनेस विल गेट हॅम्पर्ड बिग टाइम. कुठेतरी इंडियन एज्युकेशन सिस्टीम ही मला वाटते हार्ड स्किल फोकस्ड आहे, कुठेतरी सॉफ्ट स्किलचा अवेअरनेस कमी आहे. आता माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा बरेच ट्रेनिंग असायचं, पण मला त्याचं महत्त्व माहीत नसल्यामुळं असं वाटतं की थोडी जॉब मिळण्याची प्रोसेस कुठेतरी अवघड होत गेली. मग त्याच्याबद्दल तुम्ही युनिव्हर्सिटीजना किंवा मुलांना एक छोटा मेसेज काय द्याल त्याच्या रिगार्डिंग? आपल्या काळी ती सिस्टम होती आणि अजूनही आय थिंक आहे. टॉकिंग फ्रॉम अ मोर लर्निंग पर्स्पेक्टिव्ह, जसं रोटा म्हणतो आपण, विच इज लाईक बाय हार्ट करून करणं. बरोबर. हा सिस्टम जो इंडियन सिस्टम आहे तो अजूनही आहे. मला असं वाटतं की माझ्या आता सध्या एक्सपिरियन्सपासून तो थोडासा कुठेतरी स्लाइटली चेंज होतोय. आय थिंक कॉलेजेस आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये थोडासा तो फरक पडतोय आता, अवेअरनेस येतोय. पण आय थिंक ॲट व्हॉट रेट ते शिफ्ट व्हायला पाहिजे तेवढं होत नाहीये. पण आमचा जो प्रोग्राम आम्ही चालवतो पाथवे टू सक्सेस, जो स्पेशली कॉलेजेस आणि यंग मुलांसाठी आहे, अशा ह्याच्यामुळे आम्ही अवेअरनेस क्रिएट करतोय की आजकाल एक तर कॉर्पोरेटमध्ये एम्प्लॉयर्स काय स्किल्स बघतायत. आपण सॉफ्ट स्किलचा ऑलरेडी पर्सेंटेज आणि डेटा बघितला की किती इम्पॉर्टंट झालेलं आहे. आय थिंक ते एक अवेअरनेस जास्ती केलेलं आपल्याला गरजेचं आहे की मुलांना आणि कॉलेजेसना दोघांना सुद्धा एक अवेअरनेस करून देणं खूप गरजेचं आहे की फक्त टेक्निकल स्किल्समुळे आजकाल जॉब्स मिळत नाहीत. आय वुड से द फर्स्ट स्टेप इज अवेअरनेस. आता काळाची गरज आहे मला वाटते सॉफ्ट स्किल्स असणं. जसं मग असे म्हणलं की सर्वायवल स्किल्स आहेत कुठेतरी. एक छोटं उदाहरण की माझे आजोबा अशोक डोंगरे, त्यांचे जे महालक्ष्मीचं मंदिर आहे अंबाबाईचं, तिथं अशी 4-5 दुकानं आहेत पूजा साहित्याची. कधीतरी मी जाऊन असं सहज बसायचो, तर त्यावेळी त्यांच्याकडून इतकं छान शिकायला मिळालं की कम्युनिकेशन असू दे किंवा हाऊ टू कन्वर्ट अ कस्टमर, कधी कधी शांततेत राहावं लागते, किंवा टीम मॅनेजमेंट असू दे. आता बरेच त्यांनी 15-20 जणांची टीम त्यांनी हँडल करतात. त्यामुळे मला वाटते की लाईफ जर इझी करायचं असेल तुम्हाला तर यू नीड टू हॅव सॉफ्ट स्किल्स. त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यावरून एक छोटा कुठला पण एक्सरसाइज तुम्ही सांगा, कुठलं पण सॉफ्ट स्किल घ्यायचं तुम्हाला हवं आहे ते, की जे विद्यार्थ्यांना जॉब मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि इझी टू प्रॅक्टिस. कोणतं पण स्किल सांगा. आय वुड स्टील पिकअप कम्युनिकेशन सगळ्यात पहिल्यांदा, कारण कम्युनिकेशन इज द बेस ज्याच्यामुळे आपण लोकांबरोबर पोचतो आणि आपला मेसेज देऊ शकतो. तर सेम आय थिंक जे मी आधी 3-4 टेक्निक सांगितले कम्युनिकेशनसाठी, 3Cs फ्रेमवर्क म्हणा, किंवा ॲक्टिव्ह लिस्निंग कसं करू शकतो, बॉडी लँग्वेजमध्ये काय शिकू शकतो. सो ते एक खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे, स्पेशली जॉब हंटच्या दृष्टिकोनाने. दुसरे अदर 2 स्किल्स मला जे स्पेशली आपल्या इंडियन मुलांसाठी एम्फसाइज करायचे आहेत, नेटवर्किंग हा एक स्किल आहे बाय द वे. आणि मी पण आता शिकते, जाणवतंय मला. जसं मी जेव्हा लंडनला आले तेव्हा माझ्या CV वरती मोठे मोठे ब्रँड्सची नावं होती आणि मला असं वाटायला लागलं आर्यन की भाई माझ्या तरी CV वरती ढासू नाव आहेत, मला तरी अगदी असं जॉब मिळेल. इंडियामध्ये कसं होतं की मला एम्प्लॉयज कॉल करून मला बोलवायचे की जॉब ओपनिंग आहे, तुम्ही याल का इंटरव्ह्यूला. इथे कम्प्लिटली ऑपोजिट होतं. सो दॅट्स अ रियालिटी नाव. सो तेव्हापासून मी नेटवर्किंग स्टार्ट केलं शिकायला. नेटवर्किंग करून तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काय प्रोफेशनल्स आहेत त्यांना जाऊन भेटा.
सो पुश युअर सेल्फ आउट ऑफ कम्फर्ट झोन आणि बिल्ड युअर नेटवर्क. धाडस केलं पाहिजे, मेसेज केला पाहिजे. सगळ्यात वर्स्ट काय होईल की ते नाही म्हणतील. त्यामुळेच नेटवर्क इज युअर नेटवर्क. Yes. आता सध्या ही रियालिटी आहे Yes. आणि हे मुलांना कळायला पाहिजे. बिनधास्त लोकांना विचारायचं की कॅन यू कनेक्ट मी विथ 3 people. इट्स अ व्हेरी सिम्पल टेक्निक. आणि मग दॅट 3 people, एव्हरी 3 person यू आस्क फॉर 3 more contacts. राईट. सो इट्स प्रोफेशनल. तुम्ही काही यू आर नॉट डुईंग एनिथिंग रॉंग, विच आय स्टील फॉलो आणि लोक करू शकतात. आणि कुठेतरी आमची मुलं बाकी सगळ्यात धाडस दाखवत आहेत, इथं का आपण कमी पडते मला हेच कळत नाही. त्यामुळे माझा पण हाच मेसेज राहील की धाडस करा. नुकसान तर काही होणार नाही आणि यू आर डुईंग इट इन व्हेरी प्रोफेशनल वे. त्यामुळे असं काय नाही की यू आर डुईंग समथिंग अनएथिकल किंवा चुकीचं काय. हा लास्ट सेकंड प्रश्न घेऊया की कथा अनहर्ड स्टोरीज हा जो तुम्ही प्लॅटफॉर्म केला त्याच्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. आणि आता कुठली तर जर बघणार एखादी ताई आहे की तिला जर तुमच्या ह्या कथामध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? कथा स्टोरीज अनहर्ड हा माझा NGO आहे. बायका जेव्हा करिअर ब्रेक घेतात किंवा मेटर्निटी ब्रेक घेतात तेव्हा समवेअर त्यांचं करिअर हे हॅम्पर होतं आणि परत मग त्या करिअर जर्नीमध्ये जाणं खूप खूप डिफिकल्ट होतं. सो एक इंटेन्शन असा होता की इट्स अ स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म जिथे आय पब्लिश वुमन एंटरप्रेन्योर स्टोरीज. वी स्प्रेड इन्स्पिरेशन टू लॉट मेनी अदर वुमन अँड मेन बोथ. आणि जे वुमन एंटरप्रेन्योर्सची स्टोरीज मी पब्लिश केली त्यांचे सक्सेस स्टोरीज, त्यांचे ट्रायल्स, त्यांचे टर्ब्युलेशन्स, त्यांच्या चॅलेंजेसमधनं बायकांना हा मेसेज मिळणं खूप महत्त्वाचं काय आहे की आय एम नॉट अलोन. किती छान मेसेज आहे आणि मला वाटतं काळाची गरज आहे. सो हा एक प्लॅटफॉर्म NGO ह्याच्यासाठी मी सुरू केला विथ दिस इंटेन्शन की टू इन्स्पायर वुमन, टू टेल देम की यू आर नॉट अलोन इन दिस जर्नी. देर आर मेनी अदर वुमन जे सेम किंवा डिफरंट चॅलेंजेस फेस करतायत आणि दे आर ओव्हरकमिंग. आणि ते कसे ओव्हरकम करतात त्या स्टोरीमध्ये मी लिहित होते. त्यांचे सक्सेस, त्यांचे चॅलेंजेस, त्यांनी कसं वेगवेगळे माइलस्टोन्स अचीव्ह केले एंटरप्रेन्योरशिपमध्ये. तो एक उद्देश होता. दॅट वॉज अ मिशन. आणि कुठेतरी मला वाटते प्रत्येकाच्या धाडस नसते रिगार्डलेस ऑफ जेंडर की पुढे येऊन सांगावं की मी कशातून चाललोय. येस. छान प्लॅटफॉर्म आहे. आपण यासाठी तुम्हाला अजून एकदा शुभेच्छा. आणि लास्ट क्वेश्चन की जसं आपल्या शोचं नाव आहे द हंट विथ अरिहंत, तर तुमच्या लाईफमध्ये व्हॉट आर यू स्टील हंटिंग आणि वाय? व्हेरी इंटरेस्टिंग आणि डिफिकल्ट क्वेश्चन. व्हॉट एम आय हंटिंग फॉर? एका कॉईनचे 2 साईड असतात ना, तसं मी एक प्रॉबब्ली आन्सर देऊ शकते. एका साईडला आय थिंक आय एम नॉट हंटिंग फॉर एनिथिंग. आय जस्ट वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ अँड द एक्सपिरियन्सेस जस्ट द वे दे आर. जे मी ज्या पर्पज आणि ज्या पॅशन दोन्ही पर्सनली आणि प्रोफेशनली ज्या एरियामध्ये मी आहे, जसं जसं मी जगती आहे, जसं जसं लाईफ एक्सपिरियन्सेस मला येते आहेत किंवा मी क्रिएट करते आहे किंवा लाईफ देते, ते मला फक्त एक्सपिरियन्स करायचं आहे. त्याचं स्वतःसाठी एक्सपिरियन्स करायचं आहे आणि दुसऱ्यांना मला त्याच्यामधून सक्सेस आणि आनंद द्यायचा आहे. सो दॅट इज वन साईड ऑफ द थिंग. सो हंट इफ यू रिअली थिंक ऑफ इट, नो. जे येतंय तसं मी आय वॉन्ट टू जस्ट एक्सपिरियन्स इट, राईट? That is one side. And the second side, because it's a little work-driven, I think I'm actually hunting to create an impact that actually lasts. मग ते कुठल्याही क्षेत्रात असो, कुठल्याही स्टेज ऑफ लाईफमध्ये असो, बट दॅट इम्पॅक्ट आय वॉन्ट टू क्रिएट ऑन पीपल. आय थिंक आय एम हंटिंग फॉर दॅट. अरे वा, छान. नाही, मस्त. खरंच शुभेच्छा आहेत माझ्या. आणि मी सगळे खाली लिंक्डइनमध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली तुमचे लिंक्डइन प्रोफाईल, वेबसाईट मी टाकून देतो. आणि थँक्यू सो मच. खरंच तुम्ही परत वेळ दिला. थँक्यू टू यू अरिहंत. आणि तुला तुझ्या पॉडकास्टला द हंट विथ अरिहंतला खूप खूप शुभेच्छा मनापासून. खूपच छान मिशन आहे. आय रिअली विश अँड प्रे की हा पॉप्युलर पॉडकास्ट बनव, अशी माझी खूप तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू अगेन. होपफुली तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल, इन्साइटफुल वाटला असेल. आणि प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा अजून तुम्हाला काही विषय जर कव्हर करायचे असेल तर आपण ते गेस्ट आणण्याचा प्रयत्न करू. आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.